सुनबाई, हे सुनबाई, अरे उचल रे देवा. अरे कुणीची आहे ना माझ्याकडे. अरे सुनबाई, जीव जायचा वेळ आला. कुणीची आहे ना. कुठे गेली सुनबाई. जीव जायचा वेळ आलाय. सुनबाई, ए सुनबाई, ग कुठे गेली काय माहिती. पोरग पण कुठे गेले. अरे देव पण उचली ना मला. अरे परमेश्वर उचल रे एकदाच मला. नको आता, बस झालं. काय ग सुनबाई, हे सुनबाई. काय झालं मामाजी? काय पाहिजे? अगं लय कष्ट होतंय. अगं नाना कुठे गेला? येतील येतील, सांगितले मी त्यांना, येतील आता. तुम्हाला काय देऊ का? हा मामाजी? हा काही नको ग बाई. काय होतंय? पोरीच्या वर माया लावली का तू? अगं नाना कधी येईल? येतील येतील आता. आले आले आले. काय झालं रे? अहो लय दुखत आहे. हा ना. नाना आता माझी जायची वेळ आली रे. अहो करा की काहीतरी, नाही तर म्हाताऱ्याचा जीव जाईल बघा. कुणाला भीक मागा, हात पसरा, पण पैसे आणावं मामाजीला. याजन घ्या. आपल्याकडे आलं तर आपण त्यांना देऊन टाकू, पण पैसा आणा कुणाकून तरी. आता काय मला मामाची हालत बघवा ना बघा. अगं भिकाऱ्याने भीक मागितली मी सगळ्यांच्या दारात, कोणीच द्यायना. सगळ्यांकड पार हातपाय जोडायची पाळी आली तरी कोणी रुपया द्यायना. भैयाचा पण फोन आलता, शाळेत पण फी भरायची. भैयासाठी मुकदमाकडून उचल घेतली होती, पण ती पण बाबांच्या दुकानात गेली. काय करू, कोणला मागू, मरू का जगू हेच मला कळना. आता एक मित्र राहिलाय, त्याच्याकडे जातो, बघतो त्याने जर 2 रुपये दिलेत. तुम्ही असं करा, तो मित्र देतोय ना त्याच्याकडून पैसे घ्या. तुमच्या 2 बहिणीला बी म्हणा की काहीतरी. अहो त्यांना म्हणा मामाजींचं लय दुखतंय, भेटायला तरी या. आणि त्यांना पैसे बी मागून बघा. आपण देऊ की त्यांचे पैसे परत. जा बर, जा तेवढं काम करा. जा, मामाजींना लय बरं नाही व. जा. जातो मी. नाना तू तोपर्यंत लक्ष दे. होय आणि ऐक, थोडं पाणी बिनी पाच, नाही तर चमच्याने खीर वगैरे घाल. घालते. मी आणतो कुठून तरी 2 रुपये देऊन. आता त्यांना एवढे फोन केले तरी पुरी आहे ना, त्यांना कमीत कमी म्हाताऱ्याला भेटायला तरी यायला पाहिजे. सांगावं त्यांना, तेवढं भेटून जातील. नाना नाना मामाजी शांत बसा की हो. अरे कोणाच्या पुढे नको रे हात पाय जोडू. तुम्ही शांत बसा बरं, तुम्ही झोपा. माझी गडी भरलेली रे. मामाजी असं म्हणू नये म्हणा. मामाजी शांत बसा बरं तुम्ही. तुम्हाला पाणी आणू का मी? हा, तुम्हाला काही खायचंय का? बनवू का तुम्हाला खायला? काय नको ग सुनबाई. मग शांत बसा बरं तुम्ही. शांत झोपा, शांत झोपा. बापावानी सेवा केली तू माझी. मी लेक नाही होय तुमची? अगं लेकची ग. मग असं का म्हणताय बरं तुम्ही? रडू नका तुम्ही, रडू नका मामाजी. मामाजी शांत बसा ना मामाजी. माझी पोरी सुद्धा मला भेटायला नाही. तर मामाजी तुम्ही शांत बसा, मी तुम्हाला पाणी घेऊन येते. येता यार, काय चाललंय?
भाऊ तू? हा अगं बाबांचं लय दुखतंय, मरणाच्या दारात आहेत, एकदा भेटून तरी या त्यांना. लय सिरियस आहेत, एकदा तरी येऊन जा. रोज सकाळ संध्याकाळ विचारतात माझ्या मुली मला भेटायला आल्या का नाही, काय झालंय नेमकी. का दवाखान्यात नाही नेलं का त्यांना? तुला लाज नाही वाटले का? वरून सांगतो मला शिरेच आहे म्हणून. एक बाप सांभाळू शकत नाही का तू? तू तुझ्या जिंदगीवर. त्यांना अगोदर दवाखान्यात घेऊन जा, मग ये. अगं थोडीफार मदत कर, मी सगळ्या लोकांच्या पाया पडलोय. तुझे पैसे मी परत देईन. अगं ऑपरेशन नाही केलं तर बाबांचा जीव जाईल. लई करायची तर थोडी तरी मदत कर. माझ्या दारात येऊ नको, जा इथून. आणि माझ्याकडे पैसे वगैरे काही नाहीत, जा इथून तू. जर पैसे नसल ना, रेल्वे स्टेशनला जाऊन तिथे भीक माग. मग त्या बापाला दवाखान्यात घेऊन जा, भिकारी कुठला. जा इथून, थांबू नको माझ्या घरात. राम राम दाजी. राम राम. हय बाहेर ये. काय हो? हे बघ, ह्याचं काय काम आहे ते. काय रे दादा? काय नाही, आलं तर थोडं काम होतं. काय काम होतं? आलं लक्षात माझ्या. पैशाचं काम असेल, दुसरं काय असायचं? हा, आला सकाळी सकाळी भीक मागायला. काही काम आहे की नाही याला? उठला का सुटला पैसे पैसे. इथं काय झाडात लागत आहे का पैसे? काय ऐकून घ्यायस तुझं? बोल ना बाबा, काय काम आहे? थोडी मदत लागत होती. कसली मदत पाहिजे तुला? बाबांचं लय दुखत आहे, हा मग तेव्हा एकदा भेटायला तरी ये. हे बघ, भेटून यायचं असलं नाही भेटून, पण पैसे नाही भेटणार अजिबात. बरं, येते मी नंतर भेटायला. मग काय झालं त्यांना? लय सिरियस आहेत ते म्हणतात माझ्या मुली भेटायला नाही आल्या मला. मग इथं कशाला आलो तू? त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं ना. इथं का दवाखाना आहे का? तुला लाज कशी वाटत नाही रे? पोरांच्या शिक्षणासाठी सगळी जमीन विकली आणि आता तू ताईकडे गेला होता ना पैसे मागायला. तिचा फोन आला होता मला. मलाच लाज वाटायला लागली आता. याला मेवना म्हणायची. अगं होते तेवढे पैसे बापाच्या दवाखान्यात घातले, मुलाच्या शिक्षणासाठी नाही विकली जमीन. आईच्या दवाखान्यासाठी जमीन विकली, तुझ्या लग्न करता विकली. तुझं चांगलं व्हावं म्हणून माझ्या बापाने कसल्याही प्रकारची कदर केली नाही. अगं फोन करून दमलो तुम्हाला लोकांच्या फोनवरून का बापाला भेटायला या भेटायला या. तुम्हाला भेटायला यायला सगळं वेळ नाही, शेवटी मला सांगायला यावं लागलं. हे बघ, आम्हाला अजिबात टाइम नाही भेटायला यायला. हा, काम आहेत आम्हाला. तो आहे सारखा रिकाम त्याकडे नाही आम्ही. जा, तू येईल तशी मी भेटेन नंतर. अगं बाबाला दवाखान्यात न्यायला थोडीफार तरी मदत करा, मी तुमच्या पाया पडतो. काय नको पाय पडू. जाय, आम्ही काय देऊ नाही पाय पडायला. जाय. ऐ, अहो दाजी, लय मोठी वेळ आली आहे माझ्यावर. तुम्ही दिलेले पैसे मी परत देऊन टाकेन तुमचे. चांगले पैसे देतो तू. मागचे दिले का 20,000 रुपये? हा, वर्ष झालं ना त्याला. लाज कशी वाटत नाही डबल पैसे मागायला यायला? बारीक तोंड घेऊन बघायचं आमच्याकडं. जा दादा, निघ इथून. येईल मी नंतर भेटायला. जा, काम पडलेत मला, येईल नंतर भेटायला. जा ना बाबा, कशा सकाळ सकाळ डोकं खातोय. आणि चालतो, परत येऊ नको इथं. काही झालं का लगेच तू पैसे मागायला. आणि मेल्यावर फोन कर, मग येतो आम्ही भेटायला. जा, चला हो. बघ ना, लाज सुद्धा वाटत नाही. हा, अहो जाऊ दे, चला. कुत्रा हाड म्हणल्यावर तर निघून जात आहे. तर जाय ना बाबा. हा, कुत्रा तरी हाड म्हणल्यावर निघून जात आहे. मामाजी, कसं वाटतंय आता? बरं वाटतंय का? आई बाबा कुठे गेलेत? त्यांना बरं वाटत नाही का? अरे आत्याकडे गेलेत, येतीलच आता. आणि म्हणलं जरा पैशाचं पण बघा, दवाखान्यात नेलं पाहिजे अरे मामाजीला. त्यांची हालत बघवत नाही का आता आई? हे बी येईनात अजून. मामाजी, ओ मामाजी, आला तोय तुम्ही. बाबा बरं वाटत आहे का? अय बाबा, नाही बरं हा नाही ना. वाटत आहे बाबा त्यांना. अजिबात नाही वाटत. ना. अरे जिथं पण दीदीला ताईला बोलून गेले. तुम्ही शांत व्हा बरं. अहो काय झालं? सांगितले त्यांना येतो म्हणले. अहो काय झालं? पैशाचं मामाजीनं दवाखान्यात नेलं पाहिजे हो. बाबा
हा. काय नाही होणार आम्ही आहे ना. बाबू तुम्ही आत्याने त्यांना घेऊन यायचं ना संग. गेलतो बाबा, सगळ्यांच्या दारात गेलतो, सगळ्यांना सांगितलं येतो म्हणले. आले. मामाजी डोळे उघडे ना, बघा कोण आलंय. बाबा अगं पोरींनो, बरं झालं आले. अगं मेले पाणी पाजायला तरी यायचं ना तुम्ही. अगं माझं लेकरू ह्याच्या त्याच्या दारात फिरत, कोण नाही मदत केली त्याला. बापासाठी जीवाचं रान केलं त्याने, पण पैसा कुणी नाही दिला. अगं पैशासाठी बापाचा जीव गेला असं कुणी म्हटलं तर जितापणी मरण काय माझं लेकरू. मामाजी. बाबा 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 मामाजी. गेला रे माझा बाप. ओरडून ओरडून कुणी मदत केली नाही. मी दिले असते रे पैसे सगळ्यांची मागे. पैसे करता माझा बाप मेला. देवा मला माफ कर. ज्या बापाने उपाशी ठेवून मला सगळ्यांना जगवलं त्यासाठी मी काही करू शकलो नाही. मामा उठा ना. मामा बोला ना माझ्याशी. मामा बघा ना, मी तुमची लेक आहे ना. मला तुम्ही कधीच माझ्या वडिलांची कमी बाजू दिली नाही, आईची कमी बाजू दिली नाही. मामा उठा ना. आई सारखं जीव लावला तुम्ही मामा. मामा उठा ना मामा. मामाजी. मामाजी. मामाजी उठा ना. माझ्याकडे बघा ना मामाजी. मला मुलगी म्हणत होता ना तुम्ही, मुलीचं नाही ऐकणार का? मामाजी उठा ना. सून म्हणून कधीच वागवलं नाही मामाजी तुम्ही मला. ती माझ्या बापाची सुद्धा आठवण येऊ दिली नाही तुम्ही. सासूची पण कधी कमी नाही बाजू दिली मामाजी तुम्ही. तरी रोज एकच विचारायचं, माझ्या पुरी आल्या का, माझ्या पुरी आल्या का मला भेटायला. मला डोळ्यांनी पाहायचं होतं. बघा ना मामाजी उठाना, बघा ना दोघे पण आल्यात मामाजी तुम्हाला भेटायला. मामाजी डोळे तरसले होते मामाजींचे तुम्हाला पाहण्यासाठी. तुम्हाला पाहिलं मामाजीने जीव दिला. बापाची नजर घ्यायला आलाय तुम्ही. अगं जिवंतपणे 2 घास तरी त्याच्या मुखात घालायचे तुम्ही. मामाजी मला माफ करा. मी तुमचा जीव घेतला, तुम्हाला वाचू शकले नाही. पैसा भेटला नाही पण माझ्या बापाचा जीव गेला. पैसा पायी माझा बाप मेला. मामाजी तुमची मुलगी उठवते. मामाजी तुम्ही मला उठा ना मामाजी. बाबा बाबा उठा ना. मला रोडला कोण सोडेन बाबा. मी शाळेत चालतो, माझ्या संग रोड पर्यंत कोण येईन बाबा. माझ्या पाठीवर कोण आशीर्वाद देईन बाबा. बाबा मला नोकरीला लागलेलं पाहिजे होतं तुम्हाला. उठा ना बाबा. बाबा बाबा असं अर्ध्यावर सोडून नका ना जाऊ तुम्ही आम्हाला. माझा आज देव माणूस होता ना, त्याच्यासाठी मी काहीच करू शकलो नाही. अगं आत्यांनो, थोडी मदत केली असती तर माझा अर्ज जागला असता. आता काहीच राहिलं नाही. मुक्त झाला तो, सोडून गेला तो सगळ्यांना. आमचा आधार गेला बाबा. आमचं घर नाही, मसनवाटा झालाय आता. जिथं पण काहीच मिळालं नाही त्याला. बाबा उठा ना. बाबा 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 उठा ना. जितापणी आले असते तर कमीत कमी त्याचा
बघायला तरी मिळाली असती. तुमच्या आजचे 2 घास खाल्ले असते ते मी. तुमच्यासाठी सगळे इकून भिकारी झाला तो, आणि त्याच्या मरणाच्या दिवशी तुम्ही दारात आले. पैसे करता बाप मेला भावा. पण कोणी मदत नाही केली रुपयाची. मी सगळ्याच देऊन टाकले असते मी. बाबा उठा ना बाबा. अरे आता कुठून उठणार आहे तो? आता गेला त्याचा वेळ संपली त्याची. सोडून गेला रे तो आपल्याला. बाबा गेला रे तो मित्र. लय अडचणी दिवस काढले माणसं. चला आता कवर आता रडून काय होणार? काहीतरी विल्हेवाट लावावं लागेल ना आपल्याला, बाकीचं पाहावं लागेल. बाबा उठा ना. अरे ए भाऊ चल बाबा चल, आपल्याला बाकीचं पाहावं लागेल ना. आता किती रडलं आणि काय झालं, काय उठणार आहे का परत गेलं म्हणून? मामाजी अरे नका रडू आता. कोर रडतात बरं तुम्ही? आता ते माहितीचं करावं लागेल ना. दादा थोडे पैसे आहेत आमच्याकडे, घे काम येते ना. नको पैसे नको आता. घे दादा असू दे. अरे पुरी नो, अरे मेल्यावर तर कुणी बी पैसे देणार आहे, आणि हिथं आम्ही तरी काय ठेवणार आहेत का? हेच पैसे जर जिवंतपणे दिले असते तर त्याच्या उपयोगी गेले असते ना. काय हे पैसे अगोदर दिले असते तर तुमचा बापाच तुम्हाला पाहायला भेटला असता ना, ते बी जिवंत. काय रे, अरे ह्या पैशामुळे जीव गेला तुमच्या बापाचा. अरे भावांकडे कधीच नाही पाहिलं तुम्ही, पण त्या बापाच्या तरी दुखण्याला थोडीशी मदत केली असती. आणि हे पहा, तुमच्या पैशाची गरज नाही. अरे तो माझा जीवाचा दोस्त होता. भावा इतकं प्रेम केलं आम्ही एकमेकावर. मी समर्थ आहे ना, त्याचा विधी मार्ग सगळा मी करणार आहे. तुम्हाला पटत असेल तर थांबा, नाही तर निघा तुम्ही. थांबू सुद्धा नका इथं. अरे काय करायचं तुमच्या या पैशाला? जा तिकडे, ते पेटून द्या पैसे. नाही पाहिजेत नाही तिकडे तुमच्या बँकेत टाका, तुमचा प्रपंच मोठा करा. ते काय पैसा पैसा केला तुम्ही, पैशाला जीव लावत राहिले. आता या पैशाने तुमचा बाप दिसणार आहे तुम्हाला? उठणार आहे का तो? अरे 4 घंट्यात तिची राख होणार आहे. त्या राखेत टाका ते पैसे तुमचे. पैशामुळे आमचा बाप मेला, आमचा बाप मेला हे मात्र जगाला सांगायला विसरू नका. तुम्ही पाणी वगैरे तापायला ठेवा, तोपर्यंत सरपणाचं पाठवून.